साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। कार्यक्रमाला खूप उशीर झालाय, सर्व मान्यवरांचा सन्मान झाला, भाषणं झाली आणि जे मान्यवर आले प्रत्येकाला वेळेअभावी निघून गेले, पण माझ्या माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि त्यांना अण्णाभाऊ ऐकायचं आहे, म्हणून मी अण्णाभाऊंबद्दल 2 शब्द या ठिकाणी सांगण्यासाठी आपल्या समोर उभा आहे। तर शांतता बाळगा सर्वांनी। तर अण्णाभाऊ म्हणजे काय? अण्णाभाऊचा 1 ऑगस्ट 1920 साली जन्म झाला आणि तो जन्म होत असताना निसर्गाने कशी साथ दिलेली आहे। गंगा यमुना सरस्वती खळखळती सरावर, गंगा यमुना सरस्वती खळखळती सरावर सांगवय ह्या विश्वाला, कृष्ण अवतार तारणहार लाभला धरतीला, उद्धार दलितांचे करावया, अण्णाभाऊ साठे प्रतापी पुढाऱ्याला, अण्णाभाऊ साठे प्रतापी पुढाऱ्याला। आणि आज तो जन्मदिवस आहे त्याचा 1 ऑगस्ट 1920। बाळाला आणि सईला प्रवीणला सोडायला सांगा ना शाळेत। अण्णाभाऊंना ह्या न्याय व्यवस्थेने जतन केलेले आहे, त्यांना सुद्धा अण्णाभाऊंना सुद्धा शाळेत टाकलं होतं। अण्णाभाऊंचे वडील भाऊराव सांगा ना साठेंनी त्यांना शाळेत टाकलं अण्णाभाऊंना, पण ह्या जाती व्यवस्थेने अण्णाभाऊंना वर्गाच्या बाहेर बसवलं मला आणि अण्णाभाऊंनी सांगितलं मला वर्गाच्या बाहेर बसवता येईल, तो आत बसवलं आणि पहिल्याच दिवशी अण्णाभाऊला त्या जातीवादी मास्तरांनी एवढा बळवला, एवढा हल्ला, पाठ फोडून काढली आणि आमचा अण्णाभाऊंच्या अंगातलं रक्त सळसळलं आणि अण्णाभाऊ वर्गाच्या बाहेर आले, दगड घेतला आणि त्या मास्तराच्या डोक्यात घातला, डोकं फोडून टाकलं आणि विद्रोह केला। अरे माझा गुन्हा नसताना तुम्हाला मारतायस, पहिल्या दिवस असताना मला मारतायस, मला शाळा शिकायची नाही, असा विद्रोह करणारे अण्णाभाऊ साठे होते। आणि अण्णाभाऊ घरी निघून गेले, मास्तरांनी त्यांच्या तक्रार त्यांच्या वडिलांकडे दिली, पण अण्णाभाऊ पहिल्याच दिवशी बंड करणारे आणि मास्तराचं डोकं फोडणारे अण्णाभाऊ। हालाकीची परिस्थिती अण्णाभाऊंची होती। वाटेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला, गरिबी परिस्थिती, सांगली वाटेगाव ते मुंबई चालत त्यांच्या परिवाराने प्रवास केला। मुंबईला अण्णाभाऊ आले आणि आगगाडी ओढण्याचं काम, भिगारी काम, विरेंद्र काम, कुत्र सांभाळण्याचं काम, असं विविध काम अण्णाभाऊ करत राहिले। आणि अण्णाभाऊचा मित्र होता, त्यांच्या घरात ते राहिले, पण त्या मित्राला पोथी पुराण वाचण्याचा छंद होता। ते पोथी पुराण वाचत असताना त्या अण्णाभाऊ त्याला म्हणले, अरे तू जसं वाचते तसं मला सांगशील का, मी वाचण्याचा प्रयत्न करू का? मग त्या मित्राने अण्णाभाऊंना मदत केली। रस्त्यावरती आगगाडीवरती माल वाहून अण्णाभाऊ जात असताना दुकानाच्या पाट्या वाचण्याचा प्रयत्न करू लागले। दुकानाच्या पाट्या वाचता वाचता त्यांना शब्दांचा उलगडा झाला आणि अण्णाभाऊंनी शब्द वाचण्याचा प्रयत्न केला, लिहिण्याचा प्रयत्न केला आणि अण्णाभाऊंनी या जगाला आश्चर्य वाटेल एवढ्या 35 कादंबऱ्या त्या आपल्या महाराष्ट्राला नव्हे देशाला दिल्या। आणि अण्णाभाऊंनी कादंबऱ्या लिहिल्या म्हणजे काय लिहिल्या? कादंबऱ्या लिहिणारे अगोदर ब्राह्मण असायचे, मराठा असायचे, ते घरात बसून आता कादंबऱ्या कल्पनेचं जग रंगवायचे, असा नायक अशी नायिका। आजचे राजा भाऊ साहेबांचं आगमन झाले, त्या अण्णाभाऊंना सर्व महापुरुषांना पुष्पगुच्छ वाटण्याच्या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आणि त्या अण्णाभाऊंनी शिक्षणाचा गंध नसताना एवढं प्रचंड साहित्य उभं केलं। त्यांच्या साहित्यामध्ये फकीरा हा मातंग समाजाचा फकीरा नायक का झाला? कारण आपली जी दीनदलितांची घरं होती ती उपासमारीमध्ये मरत होती, तर मरून मरण्यापेक्षा जगण्यासाठी काहीतरी करावं म्हणून त्या फकीरांनी इंग्रजी खजिना लुटला आणि आपली महारामांची सर्व घरं जगवली। अशा त्या फकीराचं चरित्र अण्णाभाऊंनी लिहिलंय। कैकाडी समाजाचा नायक, बंजारी समाजाचा नायक, भिल्ल समाजाचा नायक, सर्व 11 पगड जातीच्या नायक आणि नायिकांना हिरो करण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं, त्यांचं कार्य वगैरे करण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं, म्हणून अण्णाभाऊंची जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो। कामगारांचा लढा अण्णाभाऊंनी दिला। अण्णा स्वतः मिल कामगार होते, कपड्याच्या कारखान्यात कामाला होते, कपडा कामगार विविध अन्याय कामगारांवरती करायचा
रात्र पाहिजे दिवस पाहिजे म्हणणं ऐकून घेत नाही, जास्त बोललं कामावर काढायचं, त्यांच्यासाठी मोर्चा काढणारे अण्णाभाऊ साठे होते. भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. अरे स्वातंत्र्य आम्हाला नाही मिळालं, त्या फटाकांना मिळालं. म्हणून आमचा काय बदल झाला? आमची माणसं तशीच अशिक्षित आहेत, आमची माणसं तशीच झोपडपट्टीत आहेत, दीनदलित आहेत, त्यांना खरा न्याय स्वातंत्र्याने सुद्धा मिळालेला नाही. म्हणून त्या स्वातंत्र्याचा निषेध 16 ऑगस्ट 1947 साली अण्णाभाऊंनी काढून या विधान भवनावर मोर्चा काढलेला आहे. खरा न्याय तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत, कामगारांना न्याय मिळवून दिला पाहिजे असं अण्णाभाऊ. ही मुंबई आज मराठीचा वाद पेटलेला आहे. यूपी बिहारने इथं मराठी बोललं पाहिजे असं सर्वांना वाटते. अरे पण ते यूपी बिहारने इथं मराठी बोललं पाहिजे असं वाटत असेल तर ही मराठी बोलणारी महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई ती गुजरातला देण्याचं काम त्यावेळेस राजकारणी मोरारजी देसाई यांनी घेतला होता आणि मुंबई महाराष्ट्रात राहिली पाहिजे. म्हणून शाहीर गव्हाणकर अण्णाभाऊ साठेंनी चौकात चौकात जाऊन प्रबोधन केलं, सभा भरवल्या आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एवढा भूग आंदोलन झाल्या. आचार्य अत्रे, अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर आणि 105 लोक बरी गेले. नाही ही मुंबई गुजरातला जोडली असती, महाराष्ट्रापासून वेगळी झाली असती. तो लढा अण्णाभाऊंनी दिला. त्यांची आज आपण या ठिकाणी या भवनामध्ये जयंती साजरी करत आहोत. कारण जयंती का साजरी करतो? अण्णाभाऊ कोण आहेत आपल्याला कोणी विचारलं तर आपल्याला ते सांगता आलं पाहिजे त्या अण्णाभाऊचं कार्य काय आहे, अण्णाभाऊची जयंती का साजरी करायची. आज अण्णाभाऊ एक दिवस 1.5 दिवस लोक म्हणतात, तुम्ही एक दिवस मध्ये कोणते अरे पहिल्याच दिवशी शाळेला मास्तरांना लोक फोडले, 1.5 दिवसाचा भ्रष्टाचार. पण म्हणून का आपण आपल्या लेकरांना शिकवायचं नाही का? नाही. जे हाल आपल्या अण्णाभाऊंनी भोगली त्यांच्या वाट्याला आलं. पण आपल्या मुलांना आपण जास्त शिकवलं पाहिजे, शिक्षणाचा प्रवास केला पाहिजे, चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये टाकलं पाहिजे, वेगवेगळ्या क्षेत्रात टाकलं पाहिजे. इंजिनिअरिंग, लॉ कॉलेज, UPSC, MPSC अशा वेगवेगळ्या मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. आणि हे ते या छताखाली झालं पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ वाचला पाहिजे, बाबासाहेब वाचला पाहिजे आणि UPSC, MPSC ची पुस्तकं इथं उपलब्ध करून द्यायचा आमचा विचार आहे. सन्माननीय थोरात साहेबांनी आमचं काळे साहेब असतील सर्व भोसले सर्वांचं म्हणणं आहे इथं लायब्ररी झाली पाहिजे, इथं विद्यार्थी घडले पाहिजे, इथं अधिकारी घडले पाहिजे. त्यांच्यासाठी इथं पुस्तकाचा साठा उपलब्ध करून दिला जाईल, वाचनालय या ठिकाणी केलं जाईल. आता या ठिकाणी मोबाईल मध्ये वेगवेगळे व्हिडिओ बघण्यापेक्षा इथं येऊन इथं बसलेल्या तरी विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ वाचावा, बाबासाहेब वाचावा, फुले वाचावा, संत रोहिदास महाराज वाचावे अशी मी सर्वांना या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने विनंती करतो की आपण मोबाईल मध्ये वेळ घालवण्यापेक्षा या महापुरुषांचे विचार आपण आत्मसात करावे आणि या महापुरुषांना खरी आदरांजली आणि त्याची खरी जयंती कधी होईल ते आपण शिकून संघटित होऊन आपण आपल्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी सज्ज झालं पाहिजे. एवढं अण्णाभाऊंसाठीच्या जयंती निमित्त मी या सर्व समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देऊन आणि ही एक छोटीशी अपेक्षा करू ज्यांची 76% ज्यांनी 88% मिळवले त्यांचा सन्मान भोसले साहेबांनी घडून आणला. त्यांचा सन्मान काय झाला पाहिजे, यांना योग्य दिशा सुद्धा मिळाली पाहिजे की यांनी पुढे काय करावं, कुठल्या शिक्षणामध्ये प्रवेश घ्यावा, इंजिनिअरिंग करावी, त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस करावे. नुसतं 11वी 12वी ग्रॅज्युएशन BA MA ह्या डिग्र्या घेण्यापेक्षा 2 पैसे घरात देण्यासाठी इंजिनिअरिंग करावी, 2 पैसे घरात देण्यासाठी वकील करावं. ह्याला काही लोक जॉब लागण्याची गरज नाही, आपण स्वतः भांडून स्वतः करून स्वतः सक्षम होऊ. अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या मुलांनी मुलींनी गेलं पाहिजे आणि लॉ करता करता जजची परीक्षा दिली पाहिजे, जज झालं पाहिजे. अशा पद्धतीने सुद्धा पुस्तक आपल्या भवनामध्ये उपलब्ध करून ठेवूया. आलेल्या डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही कधी आवाज द्यावे आम्ही तुम्हाला मदत करू, आम्हाला तुमच्या पैशाची गरज नाही, तुम्ही आम्हाला मदतच करायची ते पुस्तकाची मदत करा, तुम्ही आम्हाला मदत करायची तर वेगवेगळ्या साहित्याची मदत करा. अशा पद्धतीने त्यांच्याकडनं ते साहित्य घेऊन इकडनं घ्यायचं आणि इकडं समाजाला द्यायचं. हा सामाजिक उपक्रम आतापर्यंत आम्ही सर्व करत आलेलो आहोत आणि इथून पुढे सुद्धा करत राहू. कारण ही जी भवनाची 2 मजली इमारत ही जिथं उभी दिसते ही पुण्या महानगरपालिकेने ह्यांनी त्यांनी दिलेली नाही. इथं बसलेल्या माझ्या तमाम माता बंधू आणि भगिनीने 1-2 हजार रुपये भवनाच्या पायासाठी आमच्या वापरले असतील तर त्यांचं नाव काय मोरेताई असतील, हे आमच्या रणरागिणी त्या सर्व
दादांनी या ठिकाणी आपल्या दुधाच्या आपल्या संसारातला वाटा काढून 2,000 1,000 देऊन भवनाचा पाया उभा केला आणि भवन एक मजली झालं आणि दुसरा मजली झाले. म्हणजे या ठिकाणी महापुरुषांच्या विचाराचा जागर करण्यासाठी इथे इमारत तयार झाली. याचा मला सार्थ अभिमान आहे, कारण सुरुवातीपासून मी या भवनासोबत आहे. मध्यंतरीचा काळ थोडासा इकडे तिकडे गेला असेल, पण ती लढाई थांबली नाही. ती लढाई लढली आमच्या विलासराव थोरातांनी, ती लढाई लढली आमच्या बाबांनी, ती लढाई लढली संतोष देडेंनी, शहाजी कुचेकरांनी आणि एक मजल्याचे 2 मजले करून दाखवले. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. कारण स्वतःच्या संसाराचा समाजासाठी वेळ देणं किती अवघड असतं हे एका सामान्य कार्यकर्त्याला विचारा. किती त्या संसाराकडे दुर्लक्ष होतं, घराकडे दुर्लक्ष होतं, समाजाकडे वेळ देता एवढ्याकडे वेळ काढून ह्या सर्व गोष्टी करताना हा असा गाडा ओढत असताना काय यातना काय कष्ट होतात ते मला या ठिकाणी वेगळं सांगण्याची गरज नाही. सर्वांनी या ठिकाणी येऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व माता बंधू भगिनी या ठिकाणी आले. मला प्रत्येक वेळेस या ठिकाणी सूत्रसंचालनाची जबाबदारी दिली जाते. आमचा ह्याचा सत्कार त्याचा सत्कार मला काहीतरी महापुरुषाबद्दल सांगायची तर मला राहिली होती. मला आज मी अण्णाभाऊ सांगणार भले माझ्या मागच्या भगिनींना वाटत असं की ही भाऊ आज लय बोलायला लागला, आम्हाला घरी जायचं आहे. पण खरंच माझी एक तळमळ आहे, माझी एक तळमळ आहे की खरंच अण्णाभाऊ आपल्याला कळला पाहिजे, अण्णाभाऊचं काही योगदान आपल्याला समजलं पाहिजे. ही अपेक्षा मनामध्ये ठेवून मी आज थोडासा मालिश थोडक्या शब्दामध्ये अण्णाभाऊ सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही ते ऐकून घेतलं. तुमची सहनशीलता त्या ठिकाणी आणि तुम्ही सहन तुम्हाला सहन केलं म्हणून तुमचं पुन्हा एकदा सर्वांचा मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय लवजी, जय भीम, जय शिवराय, जय लवजी.